तर आपण आलोय चिंचवड केशवनगर इथं स्वामी समाधी सोहळा आहे आणि तुम्ही बघितलं असेल गेल्या वर्षी पण मी आलेली होते. तर वीणाताईचं घर आहे आणि घरामध्ये खूप छान असं मंदिरासारखी इथं मंदिरासारखा भास होतो आणि मंदिरच म्हणावं लागेल. पण त्यांच्या घरी खूप छान अशी समाधी सोहळ्याला पूजा होती. खाली खूप छान प्रसादाची वगैरे सोय त्यांनी करतात दरवर्षी आणि तुम्हाला जवळून दाखवते किती छान असं स्वामींची मूर्ती ताईंनी सगळे इथले जे भक्त आहेत त्यांनी सजवलेली आहे. सोनचाफ्याने पूर्ण स्वामींना भरून काढलेले आणि इथं इतका वास येतोय सोनचाफ्याचा. बाकीचं पण म्हणजे असं इतकं मस्त वाटते ना इथं बघून हे सगळं आणि स्वामींकडे तर बघत राहावं असं वाटते. हां आणि माझ्याबरोबर हे आहे आर्यन आणि भाभी. तर वीणाताईंनी सांगितलं होतं की ह्या दोघांना घेऊन या माझ्याकडं, कारण भाभीने खूप छान असं भजन गायलं होतं आपल्या आश्रमात आल्यावर आणि हा तर छोटा भक्तच आहे. त्याचं आज पारायण होतं तुझं पण आहे ना, गुरुचरित्राचं त्याचं पारायण होतं स्वामींचं. तर आज त्याचं पारायण वगैरे 7 दिवसाचं संपलं आणि तो स्वामींच्या दर्शनाला इकडे भेटीला त्याला स्वामींनीच बोलवलं, आपण काही नाही. स्वामी जिथं जिथं बोलवतात तिथं तिथं आपण जातो, आहे का नाही. तर कसं वाटलं अरे ना भाभी? छान वाटलं. छान वाटलं ना, मन प्रसन्न वाटलं ना. प्रसन्न वाटलं आणि तुम्ही पण छान वाटलं मला. अरे आज काय झालं मला रोजच्या सारखी वेगळी दिसली का तुम्हाला? काही नाही, थोडंसं भाभीला पण बाहेर पाडूया म्हटलं, घेऊन जाऊ जरा आपल्यासोबत. आणि किती मस्त असं बघा हे सगळं, देवाचं कितीही केलं तर भाभी कमीच आहे. तर आज वीणाताई कसं वाटलं भजन ऐकून भाभींचं? तर आता आम्ही तुमची इच्छा मी पूर्ण केली, आर्यनला पण घेऊन आले. त्यांनी आमची इच्छा पूर्ण केली. आणि आज हे स्वामींचा प्रसाद मला दिलेला आहे. तर हे माझ्यासाठी शब्द आणि शून्य कमी आहे, इतका मोठा प्रसाद आहे. तर आम्ही आता निरोप घेतोय आणि तुम्ही बोलवलात आम्हाला आणि आम्हाला स्वामींचं आज खरंच खूप छान असं इथं दर्शन झालं. राणू पिल्लावरी सोडून आलीस तू? राणू आता खाली येईल बघा दूध प्यायला, पिल्लांना वरी सोडून. 4 पिल्लं झालते, 2च पिल्लं आहेत. आणि हे आहे तुरीची मुगाची डाळ आणि ह्याच्यामध्ये टाकलेला आहे भोपळा. तर आत्ता वरण फोडणी टाकते, म्हणजे थोडंसं तिखट वरण करणार आहे आणि वांग्याची सुक्की भाजी. तर खूप छान असं चुलीवर मस्त शिजवलेलं आहे आणि भात, चपात्या, वांग्याची भाजी. काय झालं घरानी? काय झालं बाईला माझ्या? काय तुला ते दूध नाही आवडलं? हा, काय झालं बाईला माझ्या? काय झालं? काय झालं ग सोने? बाईचं माझे ऑपरेशन करून टाकते आता. ओ हो हो हो, काय काय? तर चला भाजी फोडणी टाकायची आहे. नळाचं तर हे खराबच झालंय, काय करायचं? स्वयंपाक करायचा आहे. ते आले एक ताई, बघू आता. तिला एवढं जमत नाही स्वयंपाकाचं वगैरे, शिकवावं लागेल सगळं. नवरा बायको आहे तर. नवरा गेलाय बांधकामावर, राणूचा उठलाय कालवा, आईचा दुखतोय पाय. काय करायचं, आईच्या पायाला लय त्रास आहे. होय मग छान दिसतं बाबा, काळे काळे केस केलाय मस्त. हां छान दिसते, छान मस्त. त्या एका ताईने सांगितलं होतं ना भांग पाडायचा नाही म्हणून, हो. मग पाडायचंच नाही का? नाही नाही पडत नाही, तिकडे पडला. आणि हे दिलेले आहेत आम्हाला काल गेल्यावर पुस्तकं वगैरे त्यांनी तिथं, आणि पूजा वगैरे छान झालेली आहे. हे एक ताट पण दिलं होतं ताईंनी. तर जरा पाणी ठेवावं म्हटलं फ्रीजमध्ये, आजी लोकांना दुपारी जरा शरबत करून द्यावं, कारण मागं काही लोक आले होते ना भेटायला, त्यांनी ना शरबत बनवण्यासाठी हे आणलेल्या बॉटल होत्या माझ्याकडं, गुलाबाच्या वगैरे हे बनवा म्हणून. हे आंब्याचं आहे आणि कोकम आहे. तर काही असे शरबत आहेत बनवण्यासाठी आलेले आपल्याकडं, तर ती आज मी बनवणार आहे दुपारी, कारण इकडे ना गोळावाला गॅरीगॅरवाला असं काही येतच नाही आहे. पाणी गार करते.
आज तेवढा आहे. काल तर आम्ही बाहेर गेलो, बघितलो 40 टेम्परेचर होतं. बापरे. चला बाकीची कामं करून घेऊया. जरा मसाला काढला, डबा रिकामा झाला होता. लाल मिरची पावडर काढलं, शेंगदाण्याचं कूट हे सगळं घेऊ. माशाने येड लावले हे. बापरे एवढ्या मासे आहेत ना. कसले औषध. इकडं गुराळ आहे ना, गुराळामुळं आपल्या सगळ्या घरात माशा होत आहेत सगळे. चला चला आलेच. इकडं गुळ बनतो, गुळ, आणि त्या गुळामुळं एवढ्या माशा बाहेर, फक्त घरात नाही बाहेर. चला घाला लाकूड एखादं मध्ये चांगलं. कांदा पण टाकून ठेवला का? कलावती आजीला भाजी फुडणी टाकायला शिकायचंय म्हण. हा शिकायचंय. हा काय नाही, पण स्वयंपाक करावाच लागतोय की, हाय का नाही कलावती? हा ठेवा ठेवा. हाय एक डबा आहे इथं. शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं आणले. सारवल्यामुळं छान वाटाले माहितीये का सगळं. हे काय वांगे भाजायला ठेवले का? कुंभार मॅडम कुठे आहेत? कपडे धुवायल्यात का? बरं. लयच ऊन तर आहे ना, बेफाम झाले बाबा. जरा पाणी ठेवलं फ्रीज मध्ये, म्हटलं तुम्हाला शरबत करून द्यावं, थंड वाटत पडत. हा माठातलं पाणी गार होतं का कलावती? होतं. सकाळी दुपारपर्यंत गार होतं. चला भाजून घेतला, जिरं मोहरी टाकून कांदा. म्हटलं चुकीचं झालं, कांदा बाहेर काढून ठेवला. म्हटलं आधी सांबार बनवून घेते थोडं तिखट, आणि मग वांग्याची भाजी पण नाही टाकते. वांगे पण काढून बाजूला ठेवलं. तर जमल का माझ्यासारखं करायला? होय. बबली, बबली नाव आहे बघा. दिलाय आता आधार. काय करायचं, रडायला आली होते. ताई जेवाय असेल भेटत आहे आम्हाला, आण भेटना. परिस्थिती वाईट आहे आजकाल. होय बबली, काय म्हणते? हा काय नाही, तुमचे काम म्हणजे तुमचं तिकडे पाहून तर मी करील. हा तुमचं पाहून तिकडे तुम्ही करील, मग काय करेल. करील म्हणते मी. गरीब आहेत नवरा बायको दोघं बी. काय करायचं गरिबीला. माझी मला काय म्हणते तुम्हाला? हा? की नाही म्हणतात, हा काम करतो नाही म्हणत. तुझा नवरा बघू ना करतोय का? काम करायला पाहिजे ना. हा करायचं पाहिजे. आहे का नाही? हा. मग किती ठिकाणी काम केलं मुंबईला? काय एका ठिकाणी पैसे दिले का? नाही दिलं ना, तर आम्ही इथून आलो, तिथून तिकडे राहिलो. थोडा सांबार मसाला टाकला आणि सांबार. आता वत वत, आता वत घेतले हाताखाली. शिकवते हळूहळू, बघू. गेले तर गरीब होते. वता हलवून सगळं. पाणी चांगले. हां चांगलं ना. तर म्हटलं आज जरा तिखट सांबार करावं ह्यांना खायला. शेवगा पण एवढा मोठा आहे, पण शेवगा काढणं झालं नाही. आला का वास? कशी दिली फोडणी? उकळू द्या जरा. काय बोल ना. पण तेवढंच टाकायला. हा नको पाणी. स्टीलचा डबा ते जिऱ्याचा. हा, म्हणजे मोहरी काढायची ना. मोहरी नीट करावी जरा. नीट करून मधातल्या डब्यात भरून येतात. हा 2 डबे भरून. लय पाणी कशाला ग कला? ती बस झालं, बस झालं. वांग बी थोडं रस्सा भाजी करणार. धरा धरा धरा, सुंदर आजीला धरा. आंधळी कोशिंबीर खेळायचं चालू आहे बघा आपल्या आजी लोकांचा आज आश्रमामध्ये. वरती बसून बसून नुसते अंगात आग आहे. आज म्हटलं खाली या, तुम्हाला काय खेळायचं तर आंधळी कोशिंबीर. कुणाला धरलं, कुणाला धरलं? म्हातारे धर धर धर, म्हातारे धर धर, म्हातारे आजी धर. हा 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 हा, अगं धर धर, म्हातारे आजीला धर. सुंदर आजी धर धर धरते धरते. धर 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 धर. सुंदर आजी बरोबर चालले. बरोबर बरोबर बरोबर. धर म्हातारे आजीला धर धर धर. खरंच बघितलं, दोघीचाच खेळ चालू आहे, दोघीचाच खेळ चालू आहे. म्हातारे पडशील, म्हातारे पडशील. किती हुशार आहे बघितलं का खेळायला. बघ काय खरं नाही तुझा. हा सापडणार ना आज तुला सुंदराजी.
म्हातारी आजी सापडत नाही तुला. बघ 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 कशी हाणते तुला. बघ हे दोघीच खेळ चालू आहे बघा, ह्या दोघींचा. काही खरं नाही आता. मग आता काही खरं नाही. सगळे तिकडं लोक. आता काही खरं नाही. गोल गोलच फिरणार आहे का तुम्ही? गोल गोलच फिरणार आहे. हा चला चला चला. धरा धरा धरा. सापडलीच नाही म्हातारी आजी खरंच. हा बघ ना कशी कणखर आहे चालायला. म्हातारी आजी तू सापडली नाही? नाही सापडले? धरा 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 धरा. धर मावशे धर. कुणाला तर धरून राज दे तुझा लवकर. किती हसू येते बघितलं का कोमलला. चतुराजी सेल किती हुशार आहे बघितलं का. का बिचारीला दमू नका ग. कुणाला तरी राज द्या. धर धर धर. कुणाला तरी धर मावशे धर. पडशी. धर धर. म्हातारी आजी बघितलं का. धरलं धरलं. म्हातारी आजीला धरलं. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. हा म्हातारी आजी गावली. शेवटी तूच गावलीस म्हातारी आजी. होय खाली बसालीस. दमलीस. किती खेळायचा नाद आहे बघितलं का. पण होय तुमच्यापेक्षा जास्त म्हातारी आजीनेच आज आंधळी कोशिंबीर खेळली. हा कसं वाटलं? मजा आली? अरे बापरे. आता म्हातारी आजी तुझ्यावर आलाय राज. माझ्यावर तू घे बघ. बघितलं का तिच्यावरचा मी घ्यायचा म्हणून राज. लहानपणी खेळायची का तू? आम्ही 25 डाव खेळायचं म्हणलं ना, हा 2 महिने आधीच खेळायचं. पंचमीचा. आज छान वाटलं का तुला खेळून? सगळ्याला खाली बोलवलंय मी. जरा म्हटलं या. मस्त बघा हवा सुटलेली आहे. खूप छान इकडं सारवलेलं वगैरे आहे. हा कसं वाटतंय म्हाताऱ्याचे? कसं वाटतंय का इकडं? चांगलं वाटतंय. शेणाने सारवलेलं आपलं घर, अंगण. अंगणात माझ्या एवढी छान सगळी म्हातारी माणसं म्हणजे माझी लेकरं. आणि ही सगळं छान असं वाटतंय. वारं आल्यामुळं मस्त वाटते बघा खरं सांगते. हा कसले भारी इथं. रोज असं वरती गुदमडून गुदमडून रोज संध्याकाळी खाली यायचं 4-5 वाजता. हा 4ला तू येणार खाली? काय खेळली म्हातारी आजी भारी. एक दिवस असे हा आम्हाला चोरटी आलती एक दिवस खेळायला. चोरटे. हा. चोरट्यांबरोबर खेळली? नाही चोरट आलत. होय. हा ती उसाचं टिकूर घेऊन बसल्या बघा आता काठी. बदलेवाली माणसं आम्हाला बोलायला आली. हा का. हा चला मस्त. पुढं खेळ मोडा. त्यांच्याकडे जाऊन बस. तू एकटीच लांब बसले आणि ती तिकडं लांब बसलेत. आजोबा पण आले तर आजोबा बघा तिकडे जाऊन बसले. तर खरंच चालायला वगैरे येतं तिला. असं थोडंसं बाहेर काढावं लागते कारण आता खूप दिवस झाले यांना बाहेर पण नेलं नाही ना कुठं. तर म्हटलं चला आता काहीतरी आज खेळू आपण इकडं.